आज उपविभागीय कार्यालय वसमत येथे आम्ही तालुका सरपंच उपसरपंच संघटनेतर्फे आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे की पाण्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याला तात्काळ 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यासोबतच शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासाठी आम्ही सर्व तालुका सरपंच संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। एवढीच विनंती आहे आमची शासनाला की तरी तात्काळ सगळ्या गोष्टी आमच्या मान्य कराव्या आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही भावना या ठिकाणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडे केलेली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50,000 मदत करा। वसमत सरपंच संघटनेचे उपविभागीय अधिकारी माने यांना निवेदन। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे की वसमत तालुक्यातील सर्वच भागात गेल्या 2 महिन्यांपासून सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ढगफुटीसारखाच पाऊस कोसळत असल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असताना सभोवताली शेतात पाणी शिरल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। त्याचबरोबर अनेकांच्या शेतावरून घरी परतण्यासाठी नदी नाले ओलांडताना वाहून जाऊन जीव गेला आहे, तर अनेकांच्या कुटुंबातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्याने घराची पडझड, घरातील जीवनावश्यक साहित्य खराब झाले। सर्वच पिकांची परिस्थिती अधिक बेकार झालेली आहे, ज्यामुळे मूग, उडीद, सोयाबीन पीक 100% गेलं आहे। कापूस, हळद आणि या रोगास बळी पडल्याने शेतकऱ्यांची जिवंत पिके गेल्याने वसमत तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी, सरसकट हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी वसमत सरपंच संघटनेच्या वतीनं आज वसमत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज। पाहत रहा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। कार्यक्रमामध्ये बोला, सरपंच मागे या, मागे ना, पुढे